मित्रांनो, नवीन वर्षाची बोनी झाली. बोनी बी एकदम फुल पट्टीमध्ये झालेली आणि कस्टमर पण एवढं लांबून आलेलं तुम्हाला काय सांगू, जबरदस्त लांबून कस्टमर आलेले. जवळपास 10-12 घंट्याचा प्रवास करून कस्टमर इथपर्यंत आलेले आणि पूर्ण पट्टी त्यांच्यासाठी सोनूभाऊ धनगर यांनी दुसरं कस्टमर बोलवलंच नाही. अगोदर मान त्यांना देऊ म्हणे आपण म्हणे, कारण की लांबून येतं असं. आणि मित्रांनो, जवळपास 65-70 शेडीमधून त्यांना या शेड्या काढून दिलेल्या आहेत. सोनूभाऊ नमस्कार. नवीन वर्षाच्या शुभेच्छा तुम्हाला खूप खूप. तुम्हाला पण सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. कुठलं गाव? तालुका देवळी, जिल्हा वर्धा. जिल्हा वर्धा, तालुका देवळी. देवडी. आणि गाव कुठलं म्हणले? गाव टाकळी चनाजी. बरं बरं. दादा एवढं लांबून आले, रात्री किती वाजता निघाल तुम्ही? रात्री आम्ही संध्याकाळी 6:30 ला निघालो. हो 7:30 ला इथं पोहोचलो. बरं. काही रस्त्यात अडचण वगैरे व्यवस्थित आले? व्यवस्थित आलो. बरोबर. आता तुम्ही कॅश वगैरे सगळे सोबत आणले? सोबत. बरं. आता इथं तुम्ही आले, मोबाईल चालेल का 2 मिनिटं? इथं तुम्ही सोबत आले तर तुम्हाला कसं काय वाटलं व्यवहार आमचा लोकांचा? तुम्हाला शेड्या वगैरे दिल्या व्यवस्थित काढून? व्यवहार एकदम चांगला क्लिअर वाटला. हो कोणत्याही गोष्टीची बनवी नाही, बरं. फसवणूक नाही. हां हां. योग्य दामामध्ये आम्हाला ह्या शेळ्या मिळाल्या. 21,000 प्रमाणे. किती? 21 शेळ्या. 21 प्रमाणे 21 शेड्या? 21,000 प्रमाणे 21 शेळ्या आम्हाला मिळाल्या. हो हो आणि शेळ्यांची क्वालिटी, त्यांची जात, हो. हे सगळं पाहून आम्ही खुश आहे. बरं. आणि सोनूभाऊ धनगर. धनगर हां. यांच्या दावणीतल्या हे शेळ्या आहे. हो हो आणि त्यांनीच स्वतः म्हटलं बा आम्हाला तेवढी पारख नाही आहे, हो हो. तुम्ही तुमच्या पारखेनं हां. गॅरंटीच्या हो 1 महिन्याच्या आत किंवा 15 दिवसाच्या आत जणणाऱ्या बकऱ्या आम्हाला द्या. बरोबर. त्या पद्धतीने त्यांनी छाटून हो 70 शेळ्यांमधून छाटून आम्हाला 21 शेळ्या दिल्या. याच्याबद्दल आम्ही खूप आनंदी आहे. बरं. आणि हा जो सौदा झाला, हो आम्ही विदर्भातले लोक आहोत. बरोबर. फार कमी लोक तिकडे येतात आणि गोट फार्म विषयी असं फारसं काही तिकडे चलन नाही आहे. बरोबर. पण मला असं वाटते, मी जर आज ह्या शेळ्या नेल्या हां हां. आणि याच्यापासून जे काही दुधाचं उत्पन्न म्हणा किंवा बाकी पिल्लांचं उत्पन्न. कटिंग हा. जाणारा जो माल आहे, याच्यात जर चांगल्या पद्धतीने जर याचं संगोपन झालं आणि त्याच्यातून जर समजा व्यवसाय जर चांगला जर चालला तर बरेचसे लोक प्रेरित होऊ शकते आणि बरेचसे लोक आपल्या 100% येऊ शकते. बरोबर. अशी मला आशा वाटते. 100%. वास्तविक विषय असा होता हां की आता त्यांना आपण जवळपास 21 शेळ्या दिल्यात. हां. त्याच्यामध्ये आपण 4 शेळ्या या दुधाच्या दुधाच्या म्हणजे जनलेल्या? करडानवाल्या टाकलेल्या आहेत. पिल्ल टाकलं. आता ते म्हणतायत हां. एवढे शेळ्या एवढ्या करडा कमी का बरं? हां हां हां. आता आपल्याला जिकडून जेवढं भेटलं आपण त्यांना देऊन टाकलंय. बरोबर बरोबर. पण आता हे असं आहे, हे 5-6 करडा हां. आहेत. हे आता त्यांची टेक्निकल समजतील. नंतर या जर एक खट्टी जणून पडल्या तर यांचं डोकं बंद पडून जाणार. बरोबर. एवढ्या शेळ्या एकडे झाल्यावर त्याच्यामुळे या पहिल्या थोड्या अनुभवासाठी 4. बरोबर. आता मला काशी दाखवा तुम्हाला आणि सगळं हा आणि लोकांनाही दाखवा की आपण वस्तू त्यांना काय दिली 21 प्रमाणे. बघा. आता लोकांना बी दाखवायचंय हो. विषय काय बा 21चा असं. हो आणि आता ही बघा घट्टवाली पाठ, हो हे बघून घ्या. बरोबर. फक्त दुसऱ्या जाप्यामध्ये हो फक्त दुसरा मोस्टली दुसरं आणि तिसरं बस. माप डायरेक्ट. हे बघा. आता हे बघा गड्डा. एकदम नरम धडक चपाती सारखी डायरेक्ट. मित्रांनो, याच्यात काही आहेत महिना घेतील अशा आणि काही हा पण आपण एक सारख्याने दिल्या ना सगळ्यांना. बरोबर. हो टाइम टू टाइम जणांना तर त्यांच्या डोक्यात पण संगोपनसाठी बसत. बरोबर. हे बघा आता ही बघा, हो ही घेईल, बरोबर. ही 1 महिना घेईल. बरोबर. त्याच्यानंतर बाबा ही डबल अड्डी म्हैस टाकली आहे. हो हे बघा. बरोबर. ही इथं पहिल्या पहिल्या जागेवर- जबाबली. हो हा त्याच्यानंतर इकडे बघा. हे बघा ही पाठ काय बात आहे. बघून घ्या. बरोबर. हे बघा एकच नंबर पाडा डायरेक्ट. ही बघा ही गाभांची आहे. हे बघा हो ही सफेद कलर मध्ये. बरोबर. हे बघा ही आपण दिली त्यांना जनलेली ची बरोबर. बकरी. जनलेली. तिथे जागा जनली होती. हे बघा म्हैस, याला म्हणते 5ची मोटर आकायचा. बरोबर. हे रात्री बच्चे दूध पाजलेले. चालू तिला तुम्ही वरता उचलता दूध लागलं तिला. हे बघा. धार चालू आहे बघा. हो कालडं पण नाही अजून. तर रात्री बच्चे पाजले गाडीत भरताना. हो हो. तिच्या बरोबर बच्चे एकाच बकरीला पाहिजे आणि हो, हो. हे बघा आकायचा आता. हे बघा जनलेली. हा हा हे बघा. त्याच्यानंतर ही भांडी बघा. पाठ काढल्या नंबर थोडी. वस्तू आहे आकायचा आता. एवढी पाणी सोडून ती सोडून घ्या. खाली तिला काचच लागला नाही. तास लागला नाही आम्हाला. हा काय हरकत नाही. आपला डाऊट आपण सोडून घ्या. काय हरकत नाही. मित्रांनो, हे जबा आणताना हा काय अडचण नाही. आपण दाखवा ना की आपलं इमानदारी काय विषय आहे ना. पाय उचलला ना मला काच हा. लागला नाही तिचा. तिला सोडून घ्या. पाहून घ्या तिला. तुमच्या अनुभवी माणकुडे दादा तिला बघून घ्या. गाभण नाही ती काय उगाच. खाली हात टाका. दादा भाऊ तू बकरीवाला चेक कर. त्याच्यापाशी दे ना दादा. याच्यापाशी द्या. हा दुसरे काढून द्या त्यांना. आहे का काही? हा ते काय उगाच तिथं जाऊन आला रामेश्वर तू आता चांगली काढून आण गाभण. असं मला वाटतं काही नाही खाली. उगाच नको. हा त्या पागा मित्रांनो बघा असं आहे. आता बांधण्यामध्ये आपण बांधत असतो पण जेव्हा आपण लास्ट मध्ये चेक करतो तेव्हा लक्षात आलं तर लगेच सोडून दिलं. काही विषय नाही. असं कोणी सांगणार नाही
बरोबर हे सांगायला तर पैसा नाही व्यवहारामध्ये ठीक आहे, मी व्यवहारामध्ये मला काय कटकट करायची कराल, बरोबर पण बकऱ्याच्या द्यायच्या ना आपल्याला तर जाणीवपूर्वक द्यायच्या डायरेक्ट. बरोबर एवढं लांब कस्टमर येतं त्याच्यासाठी येतो. बरोबर 150 साठी आपण झगडून घेऊतच, काय झगडायचं ते. हा ना. एकदा जर तुम्हाला तुमचा माल ताब्यात दिला, फक्त मन खुश करून द्यायचं आपल्याला. बरोबर बरोबर हे बघा म्हैस बघा, बघा म्हैस हो ही बघा, ही बी एक नंबर शेळी. ही बघा हिला उचकाळीमध्ये राहील एक राहील बघा इकडची खड्ड्यावाली. हे बाई पहाटे पाहतो, हे बघा कशी लागली बघा याला म्हणतो म्हैस. हे बच्चे म्हैस. बांधले यायची. हो ना हा, काळी बच्ची बांधली. जल्ली ना ती? हा, जनेल. हे बघा सगळ्या गाबण्यात हे बघा पाहून घ्या, हे बघा पाहून घ्या आकाश. बरोबर हो बघता आता ही लावा. दुधाची. हिला 2 बच्चे, ही बच्चे होती आकाश. हे बघा पहाटे. बरोबर याला म्हणते वस्तू अशी. घोड्याचं माप आहे ते याला म्हणते वस्तू घाकडं राहायची. हे बघा, हो हे बघा ही म्हैस ही पोरगी याच्या पोरगी याच्या एकच नंबर आहे, हो प्युअर याच्या. लय लागायची लय नरम आहे अजून. अजून चालता येणार नाही तिला. बरोबर ही याच्यातली तिसरा माल. तिसरा हे बघा मित्रांनो ही ती एक जी पहाट आहे ना सौद्यामध्ये होती का ती कच्ची होती म्हणजे कच्ची नाही ते बनत नाही असं धरून त्याला काठी वाटली आम्हाला तर आता ही टाकली बघा बकरी मध्ये टाकायची. ते दादाने गेले बरं तिथं होते यांना म्हटलं मनाने तुमचे चांगले आणा विश्वासावर येले ना दादा वस्तू पाहून घ्या, घोडा दिलाय त्यांना. ही बी इच्छा असेल बरं का त्यांची. पाहून देतो आम्ही. पाहून घ्या. पाटील साहेब पट्टी करण्यात दुसरी काही अडचण नाही आहे? हा तुमच्या शेडीनं टाक माता नाही जास्त भरू नका मी काय म्हणतोय बोटाने घ्या असं भरू नका कापूस जुगा लावून. नाही नाही नाही, कापूस नाही. हे भाई जास्त नको करू, जास्त भरू एवढं बरोबर विषय नाही, बरोबर तुम्ही ऐका ना. भरू एवढं काय अहो या काडींमध्ये खेचच्या का हा त्या उडवून देतील त्या. असं आहे का ते नाही, इथं कलर लागू द्या, त्याचं काही टेन्शन नाही. हो. बे. ते काय ते तर पाळणारेच आहेत ना, त्यांना काही विषय ते उचललं ते साईड ते तर चिपकून जाईन तोंड त्याचं. तोंड चिपकून जाईन त्याचं. नाही नाही फक्त पाटील साहेब तिकडे. आता आमची पार्टीवर आली तर आता तुम्ही येतात की नाही? तुम्ही आज या इथं. हा माझा आता तुमच्यावर सला आता आज या. या इथं या आज. आज या चला. आज द्या. चला पडदा मागला हिरो पडदा मागला हिरो पुढे पडदा मागला हिरो पुढे असं काय नाही. पडदा मागला हिरो पुढे आले भाऊ आजचा हिरो. पडदा मागतो आज पडद्याच्या मागच्या बाजूला. दिला दादा चला दिला 21 ने एक गाडीत नाही ना. हो दिले आकाश दादा. हो आली आली गेली गेली गेली. बघा या 17 संकेत भाऊच्या 7 7 आणि सकाळचा 21 21 बरोबर 45 हो आणि 2 एक राजनगावला. हा राजनगावला लई दिली. 35,000 रुपयाला राजनगावला लाल शेळी. बर 2 ऑनलाईन 48 चं माप बसलंय. चाल 48 चं नवीन वर्षाची नवीन सुरुवात. दणका आता सोनूभाऊ धनगर. हो एक नंबर क्वालिटी वस्तू पाहून घ्या कशा दिल्या आका दादा. दागाळा तो दागाळा हे पा यांना म्हणते म्हशी. लगेच लगेच. म्हणजे आमचं पुढचं लवकर आवडतंय. काय पाणी बिनी पाजलेत का पण? समजा केले रे काही टेन्शन नाही. हे बघा मित्रांनो या बघा शेळ्या दिल्या 21 प्रमाणे 17 आणि 22 प्रमाणे 7 नावावर लिहिलं होतं आका दादा देऊन दिले फक्त. आणि 21 प्रमाणे त्या पहिल्या पहिले 21 प्रमाणे 21. 21 आज चाल तुमच्या पुरी गाडी इकली आज समजून घ्या तुम्ही 21,200-300 रुपयांनी पूर्ण पट्टी पट्टी. हो रक्कमेची तुम्ही बँकेतून काढून आणून ठेवा. हे बघा त्यांना गाडीत पैसे द्यावे लागतील. लगेच घेऊन होतील ना तिकडे आपण. हा मग ते मग कसं असतं आपला शब्द हिशोबाने. उभं राही ना सोनू भाऊ आवरलं आवरला आका दादा. हा आज पण आवरलं आज पण आवरलं. मागील 5-6 महिन्यापासून एका दिवसात 2 दिवसात सपा 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 साप साप हा साप सुपडा साप एवढं उरलं. हे बघा मित्रांनो ऑनलाईन चालू आहे दोघी. यांचं पण या दोघींचं ऑनलाईन चालू आहे आज मध्ये राहत नाही. बरोबर हे बघा हे आता एवढे आहेत ज्या तुम्हाला घ्यायच्या असतील ना आणि हा दिलेला माल आहे सगळा जे तुम्ही 21 शेळ्यांचा सौदा पाहिला 21,000 प्रमाणे तर त्या दिलेल्या आहेत आता ती गाडी येईल तेव्हा ते पण तुम्हाला भरताना दाखवून देऊ हे बघा आता आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 टोटल 10 आहेत 10 शेळ्या उरल्या ना. बरं मित्रांनो टोटल फक्त 10 शेळ्या आहेत 65 शेळीमधून फक्त 10. 65 आणि मला काशी दाखवा काशीने मला एक सोडून दाखवतो आपण. बरं सोडून काशी दाखवा हा. चालतं ठीक आहे अशी घ्या हे बघा मित्रांनो तुम्हाला शेळ्या दाखवतो
म्हणते वस्तू आकाश दादा. हे बघा हा जोडा आता चालू आहे ऑनलाईन, पण आता समजेल कुठं होतं काय होतं मित्रांनो. यांच्या जोडची एक लाल होती, ती दिली 30,000ला दिली ना, 29 का 30, 29ला का राजनगावला दिली, बरोबर 29,000ला दिली मित्रांनो ती. हे बघा पहा तुम्ही क्वालिटी, हां नमूद उरले हा. बरोबर मित्रांनो, आज पूर्ण गाडीच जेवढ्या कामाच्या शेड्या होत्या का तेवढ्या सगळ्याच कामाचा होता, एक नंबर होत्या. जेवढ्या कामाचा माल एक नंबर होता, शेवटपर्यंत माल भारी उतरला. बरोबर 5 शेड्या ज्या तुमच्या कामाच्या नव्हत्या मित्रांनो त्या साईडला आहेत. बरोबर त्या ज्या पालतूच्या तेवढा तुम्हाला टोटल दाखवतोय. हे बघा क्वालिटी बघा. आकाश दादा 52 किती विकल्या? 52 शेळ्या विकल्या. 52 52 विकल्या. 52 मधून हे बघा हा. दोनच्या आता एक साड्या बघा त्या काही कामाच्या नाही गिरायकांच्या. बरोबर 65 शेळ्यांमधून 52 उरले. 52 शेळ्या विकल्या. 52 विकल्या. उर्वरित 10 इथे आणि 3-4 बकऱ्या त्या खालच्या आहेत. बरं बरं हे बघा आणि क्वालिटी दादा बरोबर. मागची गाडी पण तेव्हाच हां वरच्या विकून. वरच्या विकून हो शेठ आहे त्या वरच्या दाम लागला नाही कस्टमरला, आज सांगा आहे त्या वरच्याच मित्रांनो, आहे त्या वरच्याच कस्टमरांचा दाम लागलेला नाहीये जोडाला. हे बघा पूर्ण मांडीवरची शेळी आकाश दादा. बरोबर. हे बघा आहे त्या वरचा मित्रांनो, जोडा वरचा आहे तो, पण दाम लागलेला नाही त्याच्यामुळे. फिरवा अशा बघा. पांगे शिंगडी पगडी मोठं माप आहे मित्रांनो. हे बघा जोडा डायरेक्ट बघा सर्व. ही मांडीवरची एकदम. दोघी जोडा आकाश दादा. हा ही पण बघा. चला दुसरी घ्या, घ्या पुढं. कोली म्हशी आहेत. या बघा त्या पुढे. 40 जाऊन काय म्हणतो पाहून आकाश दादा. हे बघा खाली पावर बघा मित्रांनो शेडींचा. कोली म्हणते कोली. बरोबर बघा गोडाची बेली. हे बघा या पण मित्रांनो टॉपच्या शेड्या आहेत. बरोबर यांना दाम लागलेला नाही त्याच्यामुळे या शेड्या राहिलेल्या आहेत. बरोबर आपण ती त्यांनी. हां हा. हे बघा म्हणजे जी पट्टी विकली गेली का त्या पट्टीतल्या जर कोणी 10 घेतला तर तुम्हाला त्याच दावामध्ये भेटते. असं धरून झाला 10 घेतल्या तर हे मी सांगतोय. बाकी तुम्ही 2चा सौदा यांच्याशी वेगळा करून घ्या. हे बघा आणि ज्या तुम्हाला 10 शेड्या मी दाखवतोय त्या जर तुम्हाला व्यवस्थित घ्यायचे असतील तर काही टेन्शन नाही, त्या दामात होऊन जातील, काही टेन्शन नाही. त्याच्यामध्ये थोडंफार मान सन्मान तुमचावाला होऊन जाईल, त्याच्यात काही अडचण नाही. हे बघा हे आपल्यापाशी वेटिंगला हा. कस्टमर होते आकाश दादा. हां आपण त्यांनाच बोलवलं, जास्त गर्दी जमा केली नाही. बरोबर. 2च कस्टमरांनी पूर्ण गेम आवरून दिला. अहो एकाने 20 घेतल्या, एकाने 23 घेतल्या. 24 24 एकाने 24 एकाने 21 1 आणि 21. आणि 5 बकऱ्या त्या वेगळ्या दिल्या. हां मग हे बघा हे बघा. कोली आहे दोघी बी. हो दोघी सारख्याच. बरोबर. मशीन घ्यायला आला मग हे बघा दुसऱ्या वेताच्या. होतो मी माल त्याची संध्याकाळी जायचं कोकरा कातरायची धुवेल होती म्हणलं. म्हैस बघा दुसऱ्या वेतामध्ये हा या पण तोलावर हा. एक कच्ची आहे आणि एक हा इकडची तोलावर आहे, हा. तेलंगी कच्ची आहे. बघा टोटल 10च्या 10 तुम्हाला मित्रांनो दाखवतोय. हे बघा पाहून घ्या वस्तू आहे. बरोबर दोघी बी जवानीच्या आहेत. बरोबर. बघा मित्रांनो सोनू भाऊ आता आहेत 10, या पण उद्यापर्यंत सगळं निघून जाईल. बरोबर. आता पुढची गाडीची तयारी सगळ्याच पुढची गाडी बी तयारीच आहे. कधीपर्यंत? एवढ्या 4 दिवसात. बरं 4-5 दिवसात एवढी हा. पुढची गाडी येऊन जाईल. जे जे आपल्याकडे वेटिंगला कस्टमर आहेत आपण त्यांना माल देणं गरजेचं आहे आता. बरोबर बरोबर. जे वेटिंगला आपण ज्यांना लाईन प्रमाणे बसवलंय, हो आज येऊ उद्या तो याची नंबर जास्त गर्दी करून तर कस्टमरची धांदल करत मजा नाही. हा त्याच्यात मजा नाही. बाबा मला ही दिली नाही ती दिली नाही. हा. त्याच्यापेक्षा 2-3 कस्टमर बोलवले हां पण पुरा खेळ. बरोबर. हे बघा मित्रांनो जर तुम्हाला घ्यायचं असेल तर लवकरात लवकर संपर्क साधा. जशी टॉप क्वालिटी तुम्ही आज पाहिली अशीच क्वालिटी तुम्हाला नेहमीच यांच्या काठेवाडी शेळीच्या गाडीमध्ये पाहायला भेटते. हायस्ट रेट आजचा 29,000 रुपये. बरोबर. हा. हायस्ट रेट मध्ये सगळ्या शेळ्या आपण दाम लावूनच विकलेल्या आहेत. दाम. गिऱ्हाईकांना खुश होईल असं दाम दिलेला आहे, त्यांना शोभला असं दाम दिलेला आहे. बरोबर. हा. क्वालिटी होती तिची दाम. क्वालिटी विषय क्वालिटीचाच असतोय आता. बरोबर सध्या तरी क्वालिटीच आहे. बरोबर. बरोबर. आणि काय आता 2-3 खरेदीला जाऊन आले. माल बी शॉर्टेज होऊन जाईल थोडा. 3 जात होते तुम्ही आता या गाडीला. हा 3 जण. बरोबर चालतं ठीक आहे. त्याच्यातून बघा आता फळकर पाठी बी जाऊन देतो. दाखवा. थोडा दिनला आणा त्या पाठा. हे बघा मित्रांनो या पाठी आहेत 2, 2, 4, 6, 8, 9 पाठी आहेत. बरोबर. जर
जर कोणाला घ्यायचे असतील तर संपर्क साधा. हे बघा, हे पण बघा. अजून म्हणजे आता या जून जुलैमध्ये लावायच्या कामाच्या आहेत. बरोबर मित्रांनो, कमी पैशामध्ये शेळीपालन करत असेल तर जवानी चालू वाटत असणार आहे, पैसा वाढतात असणार आहे. बरोबर, हा पैसा वाढता असेल तुमचावाला. बरोबर. आणि ह्या पाठी तुम्ही जून जुलै महिन्यामध्ये गढूळ पाण्यामध्ये तुम्ही यांना भरू शकतात. आणि याच शेळ्या पुढच्या 2 वर्षामध्ये, पुढच्या 2 वर्षामध्ये या शेळ्या ज्या तुम्ही आता 20-22 हजारच्या शेळ्या घेताय का, अशा क्वालिटीच्या बनतील. फक्त यांना थोडं फीड वगैरे तुम्ही दिलं पाहिजे. फक्त तिला बस बोकड पाहिजे फक्त तसा कलर मध्ये. बरोबर. 9च्या 9 एकच नंबर डायरेक्ट. बघा मित्रांनो, घ्यायचं असेल तर लगेच लवकरात लवकर संपर्क साधा. हे बघा, अशा. नमस्कार मित्रांनो, खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मी आकाश. मित्रांनो, आज गाडी 20 मार्च 2026 रोजीची सोनूभाऊ धनगर व गणेश भाऊ बच्चे यांची काठेवाडी खेडीची गाडी ही चाळीसगावला आता पोहोचण्यामध्ये. सोबत गणेश भाऊ आज पहिल्यांदा भरपूर दिवसानंतर. गणेश भाऊ नमस्कार. बरं, किती महिन्यानंतर किंवा किती वर्षानंतर गेले तुम्ही तिकडं? 8 महिन्यानंतर. 8 महिन्यानंतर गेले. कसं काय जंगल वगैरे 8 महिन्यानंतर गेले तर? म्हणजे असं आहे का दादा, आपल्या त्या मित्र होता माझा, हा. सगळ्या मित्रांचे बकरे आणि 2-2, 5-5 गाभणी अशी. अशा आणल्या क्वालिटी एकच नंबर पाहिली मी. नंबर क्वालिटी आहे. बरोबर. आणि सगळ्या गाबणी बरोबर. बाकी जणले वाटतं गाबणी ना? 3 शेळ्या जणल्या आहे. हां हां. मित्रांनो, गाबणी घेतल्या त्या जणून गेल्या आहेत, पण क्वालिटी एक नंबर आहे त्यांच्यावाली. पण तुम्हाला पूर्ण टोटल क्वालिटी दाखवणार आहे. कस्टमर आले तर तुम्हाला कस्टमर लाईव्ह होते पण तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. सोनू ते अगोदर येऊन गेले, कारण की गाडीमध्ये बसा जागा नव्हती. त्याच्यामुळे सोनूभाऊ ट्रॅव्हलने पहिले अगोदर येऊन गेलेले आहेत. 3 जण होते गाडी खरेदीला साहेब. मित्रांनो, अर्ध्या बकऱ्या सोनूभाऊ धनगरनी खरेदी केल्या. हां ते पुढे निघून गेले. बरोबर. तर चला तुम्हाला पूर्ण लाईव्ह होते वगैरे दाखवतो मी. एक एकला चला बघा. हे बघा मित्रांनो, माप. हो, हे बघा इकडे माप. दादा हो टॉपचं मॉडेल म्हणते यांना. पाहून घ्या शेळ्या, कोणी म्हणाल का? हे बघा 18 तास भुक्या शेळ्या आहे बुवा. 18 तास. हा, हा. हे बघा ही लंबी कवडी ही जनली का? घ्या तिकडे. बच्चे तिला वस्तू आहे एकच नंबर, ताजी जाणे डायरेक्ट. बच्चे बाजून टाकलेत. बरोबर. हे बघा, पाट दुधाची. पचडावरती हे बघा हे लाल काय दिसत होती तिथं जागेवरती. बघा मित्रांनो, आता ही दुसऱ्या वेतामधल्या. बरोबर. काय अडचण नाही, आपण आरामात धरू. हा, उतरू या, कारण आम्ही तुमच्यामुळे कोणाला बोलावलं नाही. मी त्यांना तेच बोललो, म्हटलं विश्वासावर होऊन जातात. तुमचे तर लगेच तो म्हणतो नाही. हे बघा वंडी. बघा ना कशी वस्तू आहे. हे बघा, अजून वाढायचं आहे बरं काय वस्तू. हो दुसऱ्या वेतामध्ये जातं. हा, दुसऱ्या वेतामध्ये. बरोबर. हे बघा अशा टॉपच्या मॉडेल येत नाही आका दादा कोणत्या गाडीला. केवढं मोठं माप आहे बघा. पहिलंच जाताना चित्र आहे बा. हे बघा पहिल्या वेतामध्ये. हे बघा ही दुधाची गाभण तोला रे का मग? हे बघा तोला जाणून दी. हे बघा तेलंगी. हो, हिला 2 बच्चे. हा, हे बघा म्हैस दुधात जनलेली बरी. क्या बात आहे, पॉवरफुल एकदम. हे बघा इकडं, क्या बात आहे, एक नंबर असतो. हा. कच्ची मित्रांनो, पण क्वालिटी एक नंबर आहे. चेहरा पट्टी शिंगडी एक नंबर असतो. हळूहळू हात लावा हात लावा हात लावा. ही बघा ही कातरलेली, ही कातरलेली बघा तिथे दाखवतो एकदम खतरनाक होती. ही पण बघा केस कातरलेले, काही टेन्शन नाही, एक नंबर.
हे बघा म्हैस पण बघा गाभण फक्त दुसऱ्या वेळात दुसऱ्या वेतात शिंगडी बघा चेहरा हरण म्हणते याला हरण क्या बात आहे. कसं बच्च आहे एकचा नंबर वस्तू आहे मित्रांनो ही बघा ही पण म्हैस ताकद बघा पुढे डबल घ्या ती हे बघा तेलंगी अजून केवढं मोठं माप आहे त्याच्यामध्ये ही बघा काडी बांडी हे बघा. सगळ्या जवानीच्या आणि टॉपच्या शेळ्या दादा हे सगळं मोठं माप दिसतं शेत मोठं माप आहे सगळं हे बघा ही बघा ही अजून ही पण बघा ही बघा पाठ हे म्हैस जबरदस्त या दोन जण ऑनलाईन दोन बकऱ्या ऑनलाईन मागताय बरं दुधाचा आहे माझा मित्र आहे ही एक आणि ती कुठे गेली ती लाल हा हा या दोघी कलर त्याला कलरच्या बाहेर हो अजून थोडं माप आहे एक नंबर अरे रघु रघुनी पिक्चर बंद झाले ए हात लावा हात लावा हे बघा क्या बात आहे ए, हळू 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 हे बघा क्या बात आहे. हात लावा हात लावा हात लावा सस आहे का नाही एक नंबर गोळ वेली म्हणते याला त्या दादा वस्तू हे बघा इसको बोलते कुंभारा शिरड्याच आणल्या तुम्ही हा हो. वस्तू म्हणते याला. मित्रांनो पावसामुळे थोड्या भरल्या त्या पाऊस चालू होता त्याच्यामुळे त्या शेळ्या एक नंबर आहे माप आहे उंच पूर्ण हे बघा हे पण जवानी दुसऱ्या वेतामध्ये फक्त हा. हे माप घ्या येऊ काय माप आहे सोनू भाऊ हात लाल घाबरू नका ना आज हा कपडे भरून जातील असं हे बघा गुळाची भेली मूर्ती छोटी कीर्तिमान हो जनली का दोन पिल्ल आहे का हे बघा वाव काका दादा हे माप आहे का ये हा हे बघा घोडा कुठे येत आहे हो तुमचा मापा हे बघा हे बघा हो तिला घ्या रामेश्वर भाऊ ती दाखव जनलेली हे बघा हे बघा ती तिकडे गेली ती गेली पुढं हे बघा गाय जबरदस्त लागेल क्या बात आहे येऊ द्या पाट टाकून आणली का एक आहेत का पाठ आहेत का हे बघा शेवटपर्यंत मोठं माप या टॉप क्वालिटी एखादा शेवटपर्यंत हे बघा ना हे हे बघा हे म्हैस खतरनाक हे बघा पाहून घ्या काका दादा लास्ट पर्यंत क्वालिटी लास्ट बंद गुळाची भेली आहे एक नंबर वस्तू म्हणते याला क्या बात आहे हे बघा एकदम डबल हड्डी अजून तर
पाण्या बाकी वरती दोन. हा ती बघा ती एक लाल वाली तिकडची मागे अजून हे पण बघा असं माप असं वा हे बघा पाहून घ्या का दादा. म्हैस बघा त्याला म्हणते ओरिजिनल कुंभारा म्हैस. सरल्यानंतर काय दिसेल ते अजून हा ते आता एवढी दिसते घ्यायचं. सरल्यानंतर काय दिसेल ती हे बघा हे वरती हात पावतात नाही का रामेश्वर भाऊ वडावणे राहिले रामेश्वर भाऊ काही. जनली वाटते ती हा 2 पिल्ल आहे का सगळ्यांना या बंबई आणतो फिर बंबई अरे यचप एक पाट आहे पाट आहे पडकर हे बघा शेवटपर्यंत आहे डबल हड्डी डबल अड्डी बोलते इसको. हळू 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 हात लावा 2 जण घ्या गणेश भाऊ घ्या त्याला शेवटपर्यंत गाडीचं नाक जनली ना. सामनेवाल्यानं एक बच्चे दिलं नाही आपल्याला. नाही का? म्हणे मला घरी ठेवायचं नाही. हा तिचे बच्चे बी एक नंबर आहे आका दादा. बरं मग आता याला काही एक बच्चे दिले का त्यांनी हो एकच दिलाय ते. बरं मित्रांनो 2 होते त्यांनी एक ठेवून घेतले 5 ठेवून गेले का हे बघा एक दिलं त्यांना बघता बघा अजून शेळी भरल आपल्याकडे आका दादा. जबरदस्त ताजी झालेली मित्रांनो उद्या वरते का पाठी का पाठी चालेल ठीक मला 1900 आणायला टाकू 2 म्हणून होतो सुरू का 50 लाख रुपये एखाद्या लाखामध्ये तीनदा फोन करून सांगितलं मला एखादा लाख टाकून सुरू होऊ नको मी म्हणलो 1 लाख टाकू नको मित्रांनो गाडी इथूनच करून दिलेली आहे म्हणजे 24 शेअर झाल्या गाडीचा मी काय म्हणतो तुमच्या दोघांपैकी एक अनुभवी वरता जाणार भरली गाडी चालली आता मध्ये 2 गेल्या 2 मिनिट मध्ये 2 गेल्या 3 जन्मभर नाव घेईन हो धन्यवाद दादा 3 दादा व्यवस्थित मोजून घ्या बघा इथं बरं 3 झाल्या हा 3 झाल्या 4 5 फक्त भरून घेऊ द्या मला 5 कसं आहे मला हे माप तुमच्या समोर टाकून घेऊ द्या 5 हो हो 6 हे बघा 6 झाल्या पहिल्या 7 हा 6 झाल्या हा 7 थांबा मला शिडा बोलतो 7 हे 8 त्यांना बोलतो काय कर 9
9 9 9 थांबा 10 थांबा मला पहिले मोजून घेऊ 10 एक बकरी मी घेईन 10 2 मिनिट थांबा 2 मिनिट थांबा 11 मला पहिले व्हिडिओ काढून 11 21 त्याच्या टाकायचे 22 11 11 मोबाईल सायलेंट 11 12 12 12 12 12 12 12 टाका पटका टाका 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 12 ही 13 13 13 13 13 13 घ्या 14 घ्या पटका 13 झाल्या 13 झाल्या 13 ही घ्या 13 13 ही 14 ही 14 ही 14 14 14 सांग कराव 15 15 15 15 16 16 16 16 16 17 17 17 17 18 18 18 18 18 18 फक्त 4 जण धरा व्यवस्थित. 18 फक्त पाडू नका शेळी. 19 19 19 19 झाल्या 19 20 आणि 21 20 आणि 21 20 20 20 20 आणि 21 अरे तर थांब ना पाटील साहेब 21 शेळी इथं बघ माप मधून घ्या बरं हा झाले ना हा एक माई बाई हिवाळ्यासाठी एक पा हलकी